बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली अमित शहा आणि मोदींना, तेच त्या कुटुंबाची निर्गुणपणे वागले असं म्हणताय राहतो. हे बघा, बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक अतूट नातं आहे. ज्यावेळेस बाळासाहेबांना विचारलं गेलं होतं त्यावेळेस बाळासाहेबांनी जे वाक्य वापरलं आहे ते कदाचित खरं असेल किंवा खोटं असेल, तर त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मोदी गया गुजरात गया. त्यामुळे बाळासाहेबांचं आणि शिवसेना प्रमुखांचं एक वेगळं नातं आहे. त्या नात्याच्या बाबतीमध्ये हे त्यावेळेस पत्रकार होते, हे संपादक होते, यांना शिवसेनेमध्ये भाजपमध्ये काय चाललं होते माहीत नाही. हे आता आड्याचं बसणं डंगचं मोडणं, आता भाऊच राहिला आहे तिथे शिवसेनेत, त्यामुळे तो बोलते. झाले हेडलाईन पीक विमा तुम्ही बंद केलाय शेतकऱ्यांचा, ₹1 पीक विमा काढत होतं ते बंद केलाय. आता शेतकरी पीक विमा कसा काढायचा? बघा, शासन त्याच्या बाबतीमध्ये आता येणाऱ्या खरीप हंगामामध्ये धोरण ठरवणार आहे 21 तारखेला, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे मॉडेल्स आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे ते कृषी मंत्री मांडतील आणि शेतकऱ्याचा हिताचा जो असेल तो निर्णय आम्ही घेऊ. ठीक आहे. भाऊ, शिवभोजन थाली आपण चालू केलेली होती आपल्या, चालू आहे, पण त्याचे अनुदान अद्यापर्यंत येईल. अनुदान तर ठीक आहे, आता थोडंसं पैसे मागे पुढे होत असतात, पण पैसे येतील, काळजी करू नका. भाऊ, पंचनामे आहे ना 50% पूर्ण झालेले आहेत. अजूनही मशागत करण्यासाठी शिकलो. कृषी सहायकांचं आंदोलन चालू आहे. वाशा पंचनाम्यांची एवढं नुकसान होतं शेतकऱ्यांचं, त्यांचं आंदोलन चालू आहे. सगळ्या अडचणी ते शेतकऱ्यांना. माझ्या माहितीप्रमाणे पंचनामे पूर्ण झालेले आहेत, 65% झालेले आहेत, आणि जे राहिलेले आहेत तर शेतकऱ्यांना वंचित राहण्याचा विषय नाही. आपण त्यांना पहिलेच जिओ टॅग फोटो काढायला लावलेला आहे, आणि ऑनलाईन नाही तर ऑफलाईन सुद्धा त्यांनी पत्र दिलं तर ते ग्राह्य पकडणार आहे का? आजच्या राजकारणातला चर्चेचा विषय असा आहे की संजय राऊतांच्या पुस्तकासंदर्भातले गौप्यस्फोट बाहेर पडले आहेत. संजय राऊतांनी पुस्तक लिहिलंय, त्यात त्यांनी म्हटलं होतं की नरेंद्र मोदी ज्या दंगलीच्या केसमध्ये आरोपी होते त्यावेळेस बाळासाहेबांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली, तर अमित शहा पण आरोपी होते त्यांना पवार साहेबांनी मदत केली आहे. अशा दोघांनी त्या लोकांना त्या काळात मदत केली होती. मात्र उलट भाजपने या लोकांचे उपकार करायचे ऐवजी अपकाराची भाषा करत दोघांचे पक्ष फोडले. हे बघा, आता हे काही त्यावेळेचे काही मध्यस्थी नव्हते की त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत, पण शेवटी एवढ्या मोठ्या लोकांवर बोलणं मला तरी वाटतं त्यांच्यासारख्या माणसांनी ते उचित नाही आहे. बाळासाहेबांचं आदराचं स्थान हे मोदी साहेबांच्या मनात कायम आहे, कायम राहणार आहे. आजही काही बाळासाहेबांची शिवसेना संपली असं कोणी मानत असेल तर निश्चित नाही, कारण की आम्ही त्यांचे शिवसैनिक जिवंत आहोत. त्यामुळे त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यावं हे मानणारा मी कार्यकर्ता नाही. पवार साहेबांच्या बाबतीमधलं मला विषय पाहिजे.